घराचे पोट ह्या जनावरांवर आहेत. जेव्हा जनावर आणून विकावं लागेल तेव्हा काय खावणं चाराने आम्हाला मिळते. जरी आम्हाला नाही जरी विकू दिल्यावर आम्ही कशी पोट भागवायचे, कसे खायचं, आमची लेकरं बाळाची पंत कशी जगता पंत व्हायचं हे शासनानं मान्य केलं पाहिजे. हा आज बाजार जरी बंद झाला तर आम्ही करायचं काय आणि खायचं काय हे असं मान्यता नाही. आज कुठलाही जनावर कसलंही राहू द्या, आज ते जनावर नेऊन आपण शेतकरी तिथं ठेवू शकत नाही. त्याचं भागावं कसं आहे, शिक्षण कुणाचं काय देणार आहे ते त्याने आणून तुझं शिक्षण बाजू पण कुणी तर का भागवणार नाही, सुद्धा देणार नाही की बाबा काय काय व्यवसाय केल्याशिवाय भागत बी नाही. ठीक आहे, मग आता काय करायला पाहिजे सरकारनं? कुरुची समाजाने तर बंद पुकारलाय, सरकारनं नियोजन दिलं पाहिजे की सकाळपासून ही म्हशी आणल्या त्या एक गिराईक नाही म्हशीवाला. कशा विकायच्या म्हशी? कुरुची समाजाला तुम्ही बंधन घातलं की बजरंग दलवाले गाड्या धरायला लागले ते, मारहाण करायला लागले ते, आणि ती व्यापारी लोक आता एक पण जनावर खरेदी करायला लागले ते. त्याचा परिणाम आता आमच्या शेतकऱ्यावर बी आहे आणि बाकी व्यापाऱ्यावर आहे. खरेदी विक्री चक बंद झालेली आहे. आता आमची बाकीची कामं सगळी जनावरं नाही विकली तर कशी होणार? अनेक शेतात अडचणी आहे, फवारणी करायच्या, उसाला खात टाकायचा, ही जनावरं विकायची. आता ही वेस्ट जनावर आहे. आता समजा ही म्हैस दूध देत नाही. आमच्या एक आता बैल आता समजा शिंग मोडला, पाय मोडला, त्या बैलाचं काय काम करायचं आम्ही? ती बैल कामाला बी चलत नाही. ती बैल विकला तर आम्ही शेतकरी त्या पैशावर खात घेऊ, मजुराचा रोजगार सारायचा आहे. अनेक अडचणी आहेत आमच्या. ती अडचणी कोण सरकार भागवणार आहे का? जर सरकारला कळवळ लागत असेल तर आमची जनावरं त्यांनी खरेदी करावी आणि आम्हाला पैसे द्यावे. आमचं दुसरी काय, आमचं फक्त एवढीच मागणी पूर्ण करा. काय मागणी आहे कुरुशी समाजाबद्दल? आमच्या बाजारावर असं काय बुक झाल्यासारखं झालंय की सकाळपासून अजून आमची एकही जनावर विकलं नाही. काय करायचं? जनावर आणायला 2000 रुपये भाडं, नाही विकलं तर ते अजून परत न्यायला 2000 भाडं, वैरणीचं शॉर्टेज. चांगल्या दुधाच्या जनावराला सांभाळायचं अवघड झालंय आणि आमचं पोटपाणी ह्या जनावरावर आहे. जर आधी खरेदी विक्री नाही झाली तर आम्ही काय खायचं 8 दिवस? अनेक अडचणी आहेत. ही कोण सरकार जबाबदार आहे ह्याला फक्त? ठीक आहे, मग कुरुची समाजाने जे बंद पुकारलेलं आहे, कुरुची समाजानं बंद पुकारले, त्यांच्या काय मागणी आहे ते सरकारनं पूर्ण कराव्या आणि बाजार सुरळीत चालू करावा, ही आमची मागणी आहे सरकारला. काय गिरायक नाही का जे आहे बैल मोडलेला म्हणा, जे कामाला चलत नाही, मारतो बसतो उठतो, ते बैल त्यांच्याशी कोणच घेणार नाही ना. त्यामुळे आज बाजारात एक बी गिरायक नाही, कोणी हाट केले बी नाहीत. बैल जेव्हा खराब बैल आहे ती कामाला चलत नाही, तो बैल जे चलत नाही ते बैल तर द्यायचा म्हणतो कुणाला देणार आहे? कोण शेतकरी घेणार आहे का? बरं ती घेऊन म्हैस आहे, आता खाटी म्हैस आहे, ती घेणार आहे का? नाही घेणार. जी कुरुची समय बंद केला तरी समजा परिणाम व्हायला लागला. सट्टा सुट्टा केला तर सट्ट्यावरला म्हैस जनावर हलका आलेलं ती जनावर घेतोय. ते आता कोणचं जनावर नाही घेते, त्यामुळे बाजारावर 50% वर फरक पडलाय. बाजार का आज भरलेला नाही. ठीक आहे, मग काय मागणी आहे तुमची? काय व्हायला पाहिजे? कुरुची समाजाने तर बंद पुकारलाय, चालू व्हायला पाहिजे बघा हे. ठीक आहे, तुमचा काय परिणाम होतो त्याच्यावरती? काय आता जनावर विकायला गेली नाही घेतल्यावर काय करणार? महागारी खर्च करून महागारी नाहीत का? अडचण कुणा दवाखान्याचं अडचण असेल, अगर काय असेल, अनेक नोकरी तेव्हा कुणाचं शिक्षणाचं असेल काय, तर काय करणार? जनावर विकल्याशी काय करणार आपण? ती विकण्याशी पर्याय नाही. आता कोण खराब जनावर कोण घेणार आहे? चांगलं जनावर असं घेऊ शकतं, पण शेतकरी सटासट त्यांचं देणं आपल्याला ते आपल्या त्यांच्याकडे येणार आहे. ती आता बजरंग दलवाले आडी देत ही करतात, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलेलं आहे. बोला साहेब, आता काय म्हणा, सध्याच्या पिरियडमध्ये लागणीचा टाइम आहे शेतीतला आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला फवारणी करण्यासाठी औषधाला पैसे लागतील. पोराचं शिक्षण आहे. आता आमच्या घरात 5 लेकरं आहेत, त्यांना दूधच नाही. एक भाकड म्हैस आणलं मी, पण ती विकून मला दुसरी म्हैस दुधाची घ्यायची आहे, पण ती म्हैसच घ्यायला कोणत्या नाही. माझ्या लेकरावर दूध कसं पाजवायचं पुन्हा? तर अशी पंचायत आल्या तर सरकारनं काय करायचं? हे बजरंग दलाची लोक, गोरक्षणचे लोक, ही व्यापाऱ्याच्या म्हशी जनावरं अडवून जे सोडून घेऊन चालले, ती नुकसान कोण भरायचं? आणि जर असं झालं तर मग ही बाकीच्या लोकांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी जनावरं ठेवून घरी. हा, हे अशी पंचायत पडलाय की नाकाला दम येऊन गेला आमच्या. मामा, तुम्हाला बैल किंवा म्हैस विकायची पाळी काय येते? नेमकं काय कारण असतं विकण्याचं? आता लहान लेकराला दूधच नाही घरी. आता आमची म्हैस उडालेली आहे, भाकड झाली ती, तिला घालून काय तर 2 पैसे वर घालून आम्हाला घरात म्हैस घेऊन जायचे दुधाला, आणि मग ती घ्यायची कसं? आता आमच्याकडे पैसे नाहीत घरी. आता आमच्या पोरं शिक्षणाला आहेत, त्याला पैसे लागतील.
मग आता ही बाकी जनावर आमच्या घरात 10-15 जनावर आहेत, त्याच्यातले काय काढावं लागतंय वर्षाला, काय कमी करावं लागतंय, पैसे करावं लागतंय आणि मग त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. ठीक आहे, मग आता बंद पुकारलेला आहे, उदरनिर्वाह कसं चालणार आहे तुमचं? आणि मग आता आमचा उदरनिर्वाह चालत नाही तर मग सरकारने जिम्मेदारी घ्यायला पाहिजे आमची. मग आम्ही काय करायचं ते सांगायला पाहिजे. नाहीतर हे सगळं बंद करा, आमच्या मार्गाने आम्हाला चालू द्या, नाहीतर लोक चिडून रस्त्यावर येतील पुन्हा. हा जनावर विक्रीसाठी. मग आज बाजारावरती काय परिणाम झालाय सकाळपासून? शेतकऱ्याची ती भाकड जनावर कोण घेईना, सत्य होईना झाली ते. शेतकरी गिऱ्हाईक कमी आहे. ते पुरुषी समाजाने संप करलाय, त्यांच्या गाड्या जहाजारी चालू आहे. भाकड जनावर कोण घेणार, व्यापार म्हशी कोण घेतले, बैल कोण घेते, शेतकरी भिवला ते. मग आता काय मागणी आहे तुमची, काय व्हायला पाहिजे? अगोदर जसं होतं तसंच चालावं. मग आता हे लोक गाड्या पकडतायत, गाड्या घेऊन जात आहेत, ते बैलांचं त्यांचं नुकसान होतं, त्याने कुरेशी समाजाने तर बंद पुकारलेला आहे. मग याच्यावरती तुमचा काय विचार आहे, काय व्हायला पाहिजे? तर पाळीव जनावरला बी गाड्या पकडू लागली म्हणजे आता काय सरकारनं त्याचा विचार करावा लागेल की. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.